आपण टाकला. एक सेकंड. हा ओके, सेल रजिस्टर टाका. हा जो 7 तारखेच्या ह्याच्यात सेव्ह झालाय तो मला 1/4च्या ह्याच्यात सेव्ह करायचा. अच्छा, डबल क्लिक करा त्याच्यावर. ओके, इथे टाका, डेट टाका, डायरेक्ट टाइप करा सर. ठीक आहे. इथे टाकून अपडेट केलं पण ते अपडेट हो, एंटर एंटर मारत थांबा, एंटर एंटर मारत या ना पुढे जरा. मारा एंटर एंटर. अच्छा, पूर्ण एंटर एंटर. हा, बस 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 बस, आता अपडेट करा. अच्छा, डायरेक्ट अपडेट केलं तर अपडेट नाही. हो, आता पुढे यायला पाहिजे ना थोडं तरी. हा बरोबर. ओके, नो करा त्याला. बस आता चेक करून क्लोज करा. आता ओके करा तिथे आणि चेक करा, आता अपडेट होईल बघा. ठीक आहे, झालं. आणि हा जर डिलीट करायचा आहे, हा डबल क्लिक करा ना, डबल क्लिक करा की ओपन होतं ना. तिथेच वरती आहे बघा सर, डिलीट. अपडेटच्याच पुढे आहे बघा डिलीट. आणि 1 टाकायचा, लॉग इन करतो तोच पासवर्ड. अच्छा, ठीक आहे. हा, 1 टाका आणि ओके म्हणा की डिलीट होईल. यस म्हणा. वॉर्निंग देता की ते अगोदर कन्फर्म करण्यासाठी की यस. आणि आता क्लोज केला तर ओके म्हटलं तर ते पण निघून जाईल. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आणि याच्यात जो आपण हे टाकत आहे टोटल अमाऊंट, हा बिल अमाऊंट आला. याच्यात कॅश अमाऊंट, कार्ड अमाऊंट आणि हे टाकायचं. हा, त्याच्यासाठी जेव्हा आपण बिल ओपन करायचं, तेच बिल ओपन करा, सांगतो तुम्हाला ते कसं सेटल करायचं. हे बिल असतं ना, तर इथे बघा बिल अमाऊंटचे इथे प्लस बटन आहे बघा सर, हे ग्रीन कलरचं. इथे क्लिक करायचं की मोड ऑफ पेमेंट ओपन होणार तुमच्या समोर. हे बघा. हा, मग इथे फक्त तुम्हाला काय करावं लागेल, इथे अकाउंट मध्ये जाऊन ना, जीपे, फोन पे का तुम्हाला जे काय अकाउंट पाहिजे ना, ती आधी ऍड करावी लागणार तुमची, तरच ती इथे लिस्ट मध्ये येणार तुमची, ह्या लिस्ट मध्ये. इथे हे बघा, अकाउंट मध्ये यायचं, इथे न्यू ला क्लिक करायचं आणि ह्या अकाउंट ग्रुप बँकच ठेवा. इथे एक टाका, जीपे म्हणून टाका, सांगतो तुम्हाला. जीपे आणि सेव्ह करा. म्हणजे ई वॉलेट मध्ये येणार ते जीपे, फोन पे, पेटीएम, किंवा कोण कोण काय करतात, कॉमन युपीआय म्हणून टाकतात. क्लोज करा. हे पण क्लोज करा. एकदा बाहेर येऊन पुन्हा हे करा, क्लोज करा. ओके, आता पुन्हा मॉडिफाय करा ते. येस, आता प्लस बटन. हो, आता तिथे ह्याला ते जीपेचं आलं बघा. सपोज कॅश असेल तर बाय डिफॉल्ट कॅश मध्ये सेटल होतं ते, आणि जर इथे जीपे असेल ना तर इथे अमाऊंट टाकायची सर ती. आणि जर दुसरा जसं फोन पे आहे तर फोन पे वापस अकाउंट म्हणून दुसरा. येस येस येस, अशी मला 2-3 वरती कॅशचे अकाउंट आहे इथे आणि खाली अदर 2 ऑप्शन आहेत. ओके, त्याप्रमाणे तिकडे येणार होते आणि ओके केलात की तिथे सेटल होणार, ते अमाऊंट पण तिकडे त्या ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होईल तुम्हाला. हो, बरं. अजून काय प्रॉब्लेम होता सर? नाही, काही लागलं तर मग तसं करतो. बरं बरं, चालेल चालेल. ओके सर, चालेल. येस, हो.